नमस्कार मित्रांनो, मी विकास कांबळी आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज मी चौधरी सरांबरोबर आहेत आणि चौधरी सर नेहमीच आपल्यासाठी नवीन नवीन असे प्रयोग दाखवत असतात. तर त्यांचा नवीन प्रयोग एक पात्री नाटकाचा प्रयोग येत आहे आपल्यासमोर, हागणदारी मुक्त गाव. तर हा ट्रेलर आहे नुसता, त्याची पूर्ण तयारी ते करतायत. तर आपला हा ट्रेलर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूया. नमस्कार. नाटकाला सुरुवात करण्यापूर्वी नाटकाचं थोडक्यात कथानक असं. आमच्या आदिवासी भागातील एक छोटंसं खेडेगाव आहे. या खेडेगावामधील आदिवासी माणसं अतिशय गुण्या गोविंदाने राहतात. सणवार अतिशय उत्साहामध्ये साजरे करतात. एकमेकाच्या अडीअडचणीला धावून जातात. पण एक दिवशी अचानक ह्या गावामध्ये आगमनाची साथ येते. लोक हागून जाम होतात. जागा दिसून तिथं मोकळी होत असतात. घरामध्ये बायकांची तीच परिस्थिती, पुरुषांची तीच परिस्थिती, लहान मुलाची तीच परिस्थिती. त्यामुळे काय झालेलं आहे, गावाच्या शेजारच्या तालुक्याच्या सगळ्या पीएसच्या म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र भरून गेलेले आहे. ही परिस्थिती गावच्या पोलीस पाटलाच्या लक्षात येते. त्याला वाटतं का काहीतरी उपाययोजना करावी लागेल, नाहीतर असं झालं तर गावामध्ये मोठी रोगराई निर्माण होईल. मग गावातील पाटील गावामध्ये येतात आणि ठरवतात की लोकांना गोळा करावं आणि त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी तोडगा काढावा. म्हणून गावातील पाटील मंदिरामध्ये येतात. अरे तिकडे कोणी आहे का? कोणी आहे का तिकडे? हे बावड्या, तुला सांगतो ना. अरे इकडे मला तिकडून हात चालू राहिला. तू इकडे ना. अरे इकडे ना बाबा. काय अर्जंट आहे काय? हा जाय जाऊ नये. मग तुला बोलतात असं? हा जा जाऊ नये. ऐकलास का? शाळेच्या पाठीमागे. अरे मला म्हणतात मला शाळेच्या पाठीमागे राहतो. उषा साफ करत आहे ना सकाळचे. ते जा शाळेच्या पाठीमागे. हा पण जाऊ नये की हा जवळ आपल्याला मिटिंग घ्यायची. हा जाऊ नये. कोणाला बोलावं? हो दाजी तुलाही तुझी जागा मला माहित आहे. आब्याच्या खास बरोबर ना. हे जाऊ मिटिंग नाही बरं का. वाट पाहतो. गावामध्ये अवघड परिस्थिती झाली आहे. कुणाला बोलवायचं? माझ्या पोटात कालवा चालू आहे. घरी राहतो, जरा कोराची आठवण येतो. असं सांगतात का कोराच्या आठवण्याने गोळा जरा बरं वाटतं. राहतो. अगं ऐकलंस का? एक कप चहा ठेव. हा आला मिळाला का असेल ते? ऐकलेस ना? आला. हा एकच नाही एकच कप. हा लवकर आमची बाई हलकड आहे. सांगत तू काय ऐकते काय? पाहुणे आली तर पुढची कधी अशी साखर टाकते त्याच्यामध्ये. हा मीठ ठेव. हे ऐकलंस का? तुम्हाला बोलवलं? तुम्ही मला बोलवलं का? अगं चहा ठेवायला लावलं ना. हा काय खिटाळ काम झालीस का? मग आपण तुझं चहा कर. हा तुम्हाला तर माझी कदरच नाही. हा छोटा हाकून आबादीने भारी झालाय. तुम्हाला काही चहा पडलाय? गावचं पाटील ना तुम्ही. हा घरात तुमच्या बायकोने गोळ्या आणून देता येत नाही तुम्हाला. आपण किती पाना जीव कसा झालाय घाबरा घुबरा. 4 दिवस झाले. एक गोळी तर दिली का तुम्ही मला? काय गावात विकास करणार आहात? अहो काय बायकांना काही काम आहेत का नाही? बायका फक्त रांधायचा वाढायचा, मुला सांभाळायची. अहो आम्ही तुमच्या बरोबरही काम करतो ना. तुम्हाला काय माझी कदरच नाही. हा पाला मोठा घेऊन अगं तो घोड्या ओला केला ना बाई. उडवल्याच्या चिरकाड्या. हे म्हणजे इकडे खराड घेऊन खराड माती काय ते काय गरम करून येतं. अरे खराड माती सांगितली ना. हा एक काम जर करता येत नाही वेळेवर. इकडे माती
कुठं तिकडे हा येऊ का तिकडं एक काम तिकडे करते हा नक्की त्याला सांगायचं गावात नाही कुठं नटाफटा केलं घरामध्ये ही परिस्थिती तर बाहेर लहान मुलांची सुद्धा परिस्थिती मुलं खेळता खेळता रस्त्यावरच तुला करत होती बाळ्या मला घे ना खेळायला अजून का नाही मला घेणार इकडे 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 कारण शेकडा आहे शेकडा शेकडा आहे चिकट चिकट म्हणून तुला घेणार घ्या घ्या ठीक आहे चल मोठे काय मोठ्या तुझ्या पास आले पाय उभा लावू आपले चुकत तुला मला तिथं आता लावून पाय बरं का तेच ना बाबा पाय उभा लावू किती वेळा सांगायचं अरे कोणाला कोण दाखवू अरे नंतर सर्व बसला काय वाटत काय काय लाल वाटते नंतर समजा आय आपण मला पाटील संडास नाही करून दे आय का पाटील माझ्या पोराला का संडास नाही करून दे तुमच्या पोराला नाही काय पोराला पोट कोणता होत आहे काय पाटील आहे काय मी म्हणून टाकतो ना आमचं नाही पोराला बस पाटील मामा बस पाटील मामा करत करत हे बाहेर सगळं पोरग तिथं मोकळं करून